नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. तर आत्ता आम्ही आहोत गणपतीपुळ्यामध्ये आणि आत्ता आम्ही चालू दर्शनाला. तर तुम्ही बघू शकता आम्ही ड्रेस घातलाय. तर चला जाऊया दर्शनासाठी. आम्ही नाश्ता वगैरे केला आणि निघालो. पेट्रोल वगैरे फिल केलं कारण 1 किलोमीटर जायचं होतं. आमची रूम 1 किलोमीटर आधीच होती. पूर्ण गर्दी होती त्यामुळे पार्किंगसाठी काही जागा भेटली नाही. आम्ही पूर्ण मंदिराला पूर्ण एक फेरी मारली पण पार्किंगसाठी काही जागा पार्किंग फुल होती. सो आम्ही जे बाजूला गाड्या दिसतात तिथेच गाडी पार्क वगैरे केली आणि आम्ही चालत निघालो. चाललो आणि मग नंतर चपला वगैरे तिथे ठेवल्या आणि रांगेला लागलो. रांगेत थोडीफार गर्दी होतीच कारण सळीची मुलं आणि सुट्ट्या होत्या त्यामुळे. आणि हे बघा बनीने खूप एन्जॉय केलं. आणि ही बघा शाळेची सहल. ही बघताच क्षणी आपल्याला आपल्या सहलीची मला आठवण आली. खूप भारी वाटलं आणि खूप आनंदसुद्धा झाला कारण आम्ही गेलो आणि तिथे आरती सुरू झाली होती तर खूप छान वाटलं, खूप आनंद झाला. तर तुम्ही बघू शकता खूप गर्दी होती आणि आरती सुरू होती आणि आरती वगैरे झाली आणि आम्ही मग निघालो. म्हणजे एवढी गर्दी नव्हती, रस्ता म्हणजे माणसं चालतच होती. सो तुम्ही बघू शकता. आणि बनी कडेवर आला आहे. उचलून घेतलं. आणि मग हे बघू शकता, हे नाश्ता म्हणजे नाश्ता नाही आहे, प्रसाद आहे. हे त्यांनी प्रसाद दिला होता लोकांना. आणि बनी जाऊन तिथे बसला होता, बनीचे बाबा, कारण रांग खूप मोठी होती. लहान मुलं काय एवढ्या रांगेमध्ये एवढ्या वेळ बसू नाही शकत. सो बनी आणि बनीचे बाबा तिथे जाऊन बसले होते. आणि हे आतमध्ये फोटो आणि हे अलाउड नव्हतं. सो आम्ही फोटो वगैरे काही काढले नाही. मंदिराच्या बाहेर वगैरे आम्ही सगळं फोटो काढले. आतमध्ये फोटोसाठी अलाउड नाही आहे. नंतर पाय वगैरे पडून आलो आणि मग बीचच्या बाहेर आम्ही बनीने नारळ पाणी पिलं आणि खोबरं खातो आहे, शहाळा. आणि नंतर शॉपिंग वगैरे केली, फ्रीज मॅग्नेट वगैरे घेतले आणि निघालो आम्ही रूमच्या दिशेने. तर चला आपण आता रूमवर जाऊया. तुम्हाला मी रूम दाखवतेच. खूप छान होतं. एकदम बीचच्याच जवळ होते कारण रूममधून बाहेर निघाल्यानंतर तुम्हाला बीचच दिसणार आहे. तुम्ही बघू शकता. आत्ता ही रूम आहे. बनी झोपला होता. सो रूमचं एवढं काही वाटलं नाही. रूमच्या बाहेर आल्यानंतर जो समुद्र दिसत होता हे खूप छान होतं, एकदम मस्त, एकदम भारी वाटलं. आणि हे आहे सागर दर्शन, तिवरी बीच जवळच आहे. आणि मग आम्ही गेलो स्कुबा डायविंगसाठी. तर स्कुबा डायविंगची वेगवेगळी व्हिडिओ मी बनवणार आहे, सो ती बघा. आणि हे फोटोशूटसाठी तयारी झाली आहे. बघा, फोटोशूट वगैरे केला आम्ही मस्त. आणि मग निघालो मच्छी आणण्यासाठी. तर चला, फोटोशूट वगैरे करून झाला आणि आम्ही निघालो मच्छी बघायला. तर रूमपासून थोड्याच अंतरावर त्यांचं मच्छी विकायला होत्या. म्हणजे त्यांचे घरच होते ॲक्च्युली, घराच्या बाहेरच ते मच्छी विकत होते. तर चला, हे बघा, चला आपण तिथे चाललो आहे. आणि हे जाताना रस्त्यात त्यांच्या साईडलाच पूर्ण समुद्र आणि त्यांची होड्या वगैरे होत्या. सो तुम्ही बघू शकता, हे आहे त्यांचं मच्छीचं. ॲक्च्युली त्यांची बाजूला घरच आहेत. आणि मी कोलंब्या वगैरे घेतल्या. एका मावशीकडून कोलंब्या घेतल्या, कालवे घेतले आणि दुसरी मावशी तिच्याकडून पण थोड्या कोलंब्या आणि पापलेट वगैरे घेतलं. तर तुम्ही बघू शकता ह्या छोट्या कोलंब्या आणि एकदम मोठ्या पण घेतलेल्या आणि मीडियम पण घेतलेल्या. तर त्यांनी ते स्वच्छ वगैरे करून देतात. आपण घ्यायचं आणि ते स्वच्छ करतात. तर ही बघा पापलेट घेतली होती कारण आम्ही तिघंच खायला होतो, जास्त काही घेतलं नाही. आणि ह्या कोलंब्या स्वच्छ वगैरे त्यांनी मस्त स्वच्छ वगैरे करून दिल्या होत्या कारण हॉटेलवाले स्वच्छ करत नाहीत. कारण हॉटेलवाल्यांना पण के जीवर पैसे असतात की 500 रुपये KG फ्रायसाठी वगैरे. तर ते बघा आजी साफ करते. आणि तर तुम्ही बघू शकता, हे केलं आहे रवा फ्राय, पापलेट आणि मसाला केले आणि मोठी एकदम कोळंबी थोडी मसाल्यावर परतली आहे. आणि हे आम्ही खाऊन वगैरे झालं आणि आम्ही बाहेरच आग पेटवली होती, शेकोटी, आणि तिथेच बसलो होतो. बनीला झोप आली होती, सो बनीला झोपवलं आणि थोड्या वेळाने
मी पण झोपून गेले तिथेच. तुम्ही बघू शकता खूप छान वातावरण होतं. आणि मग थोड्या वेळाने मी आतमध्ये जाऊन झोपले आणि तुम्ही बघू शकता छान. तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.